गुड मॉर्निंग. आज मला जायचं होतं म्हशीच्या जत्रेला. ते पण येणार होते, पण त्यांना अचानक भाडं आलं तर ते कॅन्सल झाले. इथे मी तयारी वगैरे करून निघालो आम्ही जत्रेला. तर मी आज जाणार होतो म्हशीच्या जत्रेला मम्मी पप्पांच्या बरोबर. तिथे तुम्ही बघू शकता आम्ही जायला निघालो आहे. मी मम्मी पप्पा पुढे बसले. तिथे मी ना माझा भाऊ बहीण आम्ही पाठी बसलेलो बारीकीला घेऊन. तर ती काय जेवता जेवता लगेच झोपलेली. थोड्याच वेळाने आम्ही म्हशाला पोचलेलो. बघतो तर काय स्टार्टिंगलाच खूप गर्दी होती. तर आम्ही पार्किंगसाठी जागा शोधली आणि आम्ही पार्किंगसुद्धा केले. पार्किंगचे पैसे 200 रुपये भरून नंतर आम्ही गाडी वगैरे पार्क करून आम्ही जत्रा फिरायला निघलो. आम्ही गाडी बिडी पार्क करून पुढे जत्रेत फिरायला जायला निघलो. तर फिरता फिरता आम्हाला इथे सगळ्या प्रकारचे कढई, मोठमोठे भाज्यांचे कढई, म्हणजे जे ऑर्डर बिल्डरसाठी असतात ना, छोटे तवे, भाकरींचे तवे, पॅन वगैरे सगळे दिसले. तर आम्ही ते बघून पुढे जायला निघलो चालत चालत. तर दिदू माझ्याजवळ नव्हती, दिदूला घेतली. दिदूला तिच्या मामासने म्हणजे शिवमने घेतलेली. तर इथे मी बघू मम्मीला पण घेतली व्हिडिओमध्ये. तर मम्मी बघा किती भारी पोज देते माझी. तर दिदू थोड्या वेळाने कंटाळली ना, डायरेक्ट मग कंटाळून माझ्या जवळ आलेली. तर तिला मी घेतली. तर बघत पुढे जाऊन आम्ही दिदूला कसा चष्मा घेतले, कसली भारी दिसते माझी दिदू. तर इथे पुढे आम्हाला भूक लागलेली म्हणून इथे आम्ही वडापाव खायला थांबलेलो होतो. इथे आम्ही वडापाव बघा यांचे कसे चष्म्याचे एक्सचेंज चालू आहेत. इथे आम्ही सगळ्यांनी वडापाव खायला घेतलेला, खूप भूक लागलेली. तर ते इथे बघा दिदू पण कशी वडापाव खायला. ते इथे वडापाव वगैरे खाऊन आम्ही निघलो जत्रा फिरायला. तर बघा आमची दिदू किती भारी हिरोईन सारखी दिसते. तर इथे पुढे मम्मी थांबलेली तवे घ्यायला. तिला घ्यायचा होता भाकरींसाठी तवा. इथे बघा मी ना माझा भाऊ शूट करत होतो. आम्ही दोघीच जणी. मी बायला हातात घेतलेली. तर इथे पुढे जाऊन बघता तर पुढे रास गर्दी होती. इथूनच नुसती भीती वाटत होती का दिदू कशी राहील म्हणून. पण मी हिंमत ठेवून गेलो. तिला अशा गर्दीची सवय नव्हती म्हणून मला थोडीशी भीती वाटत होती. पण तिला नंतर आम्ही खायला घेऊन दिला तिला आवडती फ्रुटी. तेव्हा ती राहिलेली थोडा. त्यानंतर दिदूला तिच्या मामाने डबल घेतलेली. तर मला शूट व्यवस्थित करायला भेटत होतं. तर इथे बघा बारकाली पोरा कशी सिल्वर कलर अक्का लावून वेशभूषा करून राहिलेली. तर इथं बघू शकता की सगळ्या कानातले. तर इथे मी दिदूचा चष्मा लावलेला, ती लावत नव्हती. व नंतर आम्ही पुढे जायला. तर इथे शिवमने सिया पाळण्यात जायला बसलेली, मोठ्या ड्रॅगनच्या पाळण्यात. तर मी त्यांचं शूट केलं का त्यांना कसं वाटतं पाळण्यात जायला. तर आमची दिदू खूपच घाबरलेली का तिला वाटत होतं का ती जाईल म्हणून. पण मी ती बारकी असल्यामुळे मी गेली नाही तिच्यासोबत. ती दोघंच जण गेलेली. तर सिया शिवम इथं पाळण्यात जायला वरती बसायला जात होती. शिवम थोडाफार घाबरलेला, पण सिया मोठी होती पण तिला काय वाटलं होतं. त्यांचा पाळणा चालू झाला. जसं पाळणा वरती जातं तशी बघा आमची दिदूची एक्साइटमेंट लेवल. पहिली तर खूप घाबरत होती, पण नंतर जसा पाळणा वरती जात होता खूप मोठा, तशी ती पाळण्याला बघून खूप एक्साइटमेंट होत होती. पण तिथे आमच्या मामांची म्हणजे शिवमची लय हवा टाईट झालेली. आमची दिदू लय मजा घेत होती खालूनच. खरं तर आमची दिदू त्याच्या मामालाच बघून हसत होती. तर पप्पा तिला थोडं बिस्किट चारत होते, कारण तिला पण खूप भूक लागलेली म्हणून. तिथे बघा पाळणा किती वरती उंच मोठा. खालूनच एवढी भीती वाटत असेल तर तिथे वरती गेल्यावर काय होत असेल. पण आमची दिदू खालून खूप मजा घेत होती. तर थोड्या वेळानंतर मी तिला त्या गाडीत बसवली. पहिली तर मॅडम बसत नव्हती, पण नंतर बसल्यावर खूप मजा घेत होती ना, हसत होती थोडा वेळ. नंतर काय उतरायला मागतच नव्हती मॅडम. तर आम्ही तिला थोडा वेळ गाडीत बसून सगळीजणे तिला अशी म्हणजे हसवत होतो. शिवम पण पाण्यातून उतरून खाली आलती. तर ती पण तिला असे हसवायचा प्रयत्न करत होते, म्हणून ती जरा थोडीफार खेळली तरी गाडीत बसून. पाळण्यांच्या सेक्शनमधून निघून मी इथं बघा भाकरींची टोपली घ्यायला लावलेली आम्हाला. तर मी भाकरींची टोपली घेतली 180 रुपयाला. तर पुढे जाऊन बघतो तर खूप मावशी आमची दमलेली, कारण मम्मीने ब्लँकेटी पण चादरी पण घेतलेल्या, त्या बिचारीच्या हातातच दिलेल्या. गर्दी पण खूप होती म्हणून त्या गर्दीत दिदू पण झोपलेली. तर मी तिला दिली ती शिवमजवळ. तर इथं आम्ही जत्रा फिरून मग नंतर बाहेर निघलो. तर आम्ही घरी जायला निघलेलो. सगळ्यांचे चेहरे बघा खूपच थकलेले आहेत. तर सगळी नुसती गर्दीत बघताय तिकडे तिकडे. आम्ही जेवलो सुद्धा नव्हतो, आम्हाला खूप भूक लागली होती. पण आमच्या दिदूचं काय पोट भरलेलं बिस्किट खाऊन, तिने पण खूप सारं खाऊ. तर इथे आम्ही घरी जायला निघलेलो. तर पहिले आम्हाला हॉटेलला जेवायचं होतं. तर दिदू बघा हात बाहेर काढून कशी मस्त मजा करत आहे. तर पुढे जाऊन आम्ही बदलापूरला पुढे ते जेवायला थांबलेलो. फूड सर्कल येते. तर तिथं आम्ही पहिले बसलो ना, टाईमपास मागवला. तर दिदू बघा कशी टाईमपास खायला बी लागलेली, कारण तिला पण खूप भूक लागली. त्याच्यानंतर आमची ऑर्डरसुद्धा आलेली. तर आम्ही जेवायला पण घेतलेलं पटापट, कारण सगळ्यांना खूप भूक लागलेली म्हणून. तिथे दिदू पण जेवायला बी लागलेली राईस. तिथे जेवण बिवण करून आम्ही डायरेक्ट घरी जायला निघलेलो. मी माझ्याच घरी जाणार होती, कारण ते सुद्धा मला तिथेच घ्यायला येणार होते.
दिदू पण खूप दमली, पण तिला गाडीत खूप मजा येते म्हणून खिडकीवरती उभी राहून जाम मजा करत होती. आम्ही घरी पोचलो माझ्या, तर मी डायरेक्ट जाऊन अंगच टाकून दिलं. तर मग थोड्या वेळाने ते सुद्धा आलते, तर आम्ही घरी पण जायला निघालो. घरी आईने जेवण पहिलेच करून ठेवलं, कारण आम्हाला यायला उशीर झाला. तर जाताना आम्ही घरी भाजी नेलती फक्त, तर ती जाऊन घरी येऊन मग भाजी बिजी घातली. मग दिदूला पण जेवण बिवण भरून तिला झोपवलं, कारण ती खूप दमली.